तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग 21. कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथाविश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सदर कथेचे अधिकार लेखिका स्नेहलता गाडे यांच्याकडे राखीव आहे. तरीही कोणीही परवानगीशिवाय कथा चोरी करण्याचा प्रयत्न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. सदर कथा काल्पनिक असून फक्त मनोरंजन हेतूने लिहिली गेली आहे. तरी कोणत्याही घटना, स्थळ, व्यक्ती यांच्याशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल. आपली शिवानी आणि रुहान ही जोडी आवडते ना तुम्हाला? मग चला भेटूया त्यांना. अनवॉन्टेड मैरिज भाग 21. और अब मैदान में उतरे हैं अपने नए खिलाड़ी और इन्होंने अपनी पारी खेलना शुरू ही किया था कि ये लगा सिक्सर. बॉल सीधा बाउंड्री के बाहर. शिवानीने आपल्या नाजूक पायाने अशी काही त्या तांब्याला लाथ मारली की सरळ तांब्या गडगडत हॉलमधल्या दुसऱ्या टोकाला जाऊन पोहोचला. तसे सगळेच आ वासून तिला पाहू लागले. नया है वह, काका आपल्या अँटिक सुनेचा सिक्सर पाहून बोलले. रुहानने पुन्हा एक नजर आपल्या नाजूक बायकोला पाहिलं. तिने बळेच हसून खांदे उडवले, जणू आत्ता मी काय केलं. रुहान आत जायला निघाला तशी आजीने पुन्हा हाक मारली. रुहान राजे, लग्न केलं, आता रीतीभाती पाळाल की नाही? नाव घ्या, नंतर घरात या. आजी जरा आवाजात जरब आणत बोलल्या. माझं नाव सगळ्यांना माहीत आहे, नाव काय घ्यायचं त्यात? रुहानने आता वैतागून आपल्या आजीकडे पाहिलं. आजीने त्याचं उत्तर ऐकून कपाळावरच हात मारून घेतला. उखाणा हा प्रकार त्याच्या डिक्शनरीत कुठेच नव्हता. अरे, नाव तुझं नाही, सुनबाईचं घ्यायचं असतं, काका पुन्हा बोलले. तशा काकीने यावेळी जरा जोरात चिमटा त्यांना काढला. आधीच अचानक पदरी पडलेली सून नव्हती आवडली, त्यात नवरा आत्ताच सुनेच्या पुढे पुढे करत आहे हे पाहून अजूनच टाळकं सटकलं. आता ओरडता पण येत नव्हतं. आपलेच दात आणि आपलेच ओठ. बिचारे आपला हात पकडून 4 हात सोडून काकीपासून लांब उभे राहिले. शिवानी बाळा, तू घे, याला काही येईल असं वाटत नाही. इरावती लगेच आपल्या सुनेला बोलतात. शिवानीने रुहानकडे पाहिलं. याचं नाव घेऊ, तेही उखाण्यात, शक्य तरी आहे का? अशा आविर्भावात ती त्यालाच पाहत होती. शेवटी आदर्श सून या भूमिकेत आली आपली शिवानी. हो मध्ये मान हलवून रुहानकडे पाहून हलकी लाजली. त्याचे तर डोळेच मोठे झाले. हिला लाजता पण येतं यावर विश्वास नव्हता त्याचा. पुन्हा नवीन ड्रामा म्हणून त्याने नजर फिरवली. आजच झालं आमचं लग्न. शिवानीने नाव घ्यायला सुरुवात केली तसे आजी, काका आणि इरावती सोडले तर कोणाला इंटरेस्ट नव्हता. आता ती काय बोलणार याकडे लक्ष लागलं होतं. तशी आपली आदर्श सून पुन्हा एक कटाक्ष रुहानकडे टाकत पुढचं बोलू लागली. आजच झालं आमचं लग्न, लग्नाला नव्हता कोणी बँडवाला. आजच झालं आमचं लग्न, लग्नाला नव्हता कोणी बँडवाला. रुहानचं नाव घेऊन सांगते, मैं झुकेगा नहीं साला. तिने राव वगैरे बोलायची तसदी घेतली नाही. बोलून झालं तसं त्याला पाहून तिने हलकेच आय विंक केले. त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पडलं. तिचं बोलणं ऐकून त्याने एक खुनशी नजर तिच्यावर टाकून तडक आत गेला.
शिवानीने बळेच आपले ओठ रुंदावत सगळ्यांकडे पाहिलं. तसे आत्ता कुठे घरातले नॉर्मल मोडवर आले. इतक्या वेळ आपल्या महाबिलिंदर सुनेकडे अविश्वासाने पाहत होते. गावची असली तरी जीभ चांगलीच चुरूचुरू चालते, काकी ठसक्यात बोलली. शिवानीला पहिल्या नजरेत ती बाई काही रुचली नव्हती. ती काही बोलणार त्याआधीच आजी मध्येच बोलल्या. चला, सुनबाईला घरात घ्या. सुनबाई, देवाचं दर्शन घ्या. देवाच्या आशीर्वादाने नवीन संसाराची सुरुवात करा. आजी आपल्या आराम खुर्चीतून उठत बोलतात. अंदाज आला होता घरात नवीन वादळ घोंगावत होतं. काकी आणि शिवानीचा स्वभाव पाहता त्यांना थोडे लक्ष घालावे लागणार होते. शिवानीने एक नजर काकीकडे टाकली आणि घरात आपलं पहिलं पाऊल टाकलं. तुला नंतर बघते असेच भाव होते नजरेत. रुहानला या सगळ्याचा खूप कंटाळा आला होता. कधी एकदा आपल्या रूममध्ये जातो असं झालं होतं. रागाचा पारा चढला होता, पण तो व्यक्त करता येत नव्हता म्हणून वेगळीच चिडचिड सुरू होती. दोघांनी मिळून देवाला हात जोडले. त्याने एक फॉर्मॅलिटी म्हणून हात जोडले. ती मात्र शांत मनाने हात जोडून डोळे बंद करून मनापासून देवाकडे काहीतरी मागत होती. त्याने मात्र पटकन हात जोडून तिच्याकडे पाहत नकारार्थी मान हलवून ताड ताड पावलं टाकत आपल्या रूममध्ये निघून गेला. देव्हाऱ्यातल्या आई अंबाबाईच्या मूर्तीला पाहून तिचे विचार सुरू होते. डोळे आता उघडले होते तरी नजर एकदम स्थिर होती. आई, अचानक काय ग माझ्या आयुष्यात वाढून ठेवलं आहे? कधी काही मागितलं नाही, पण आज मागावंसं वाटत आहे. आई, शक्ती दे मला या सगळ्या गोष्टीला सामोरे जायला. सगळेच नवीन, अनोळखी आहेत. आता गाठ तुझ्या आशीर्वादाने बांधलीच आहे, तर हे नको असलेलं नातं निभवण्याची ताकद दे. त्या वाकड्या शेपटीच्या माकडाला सरळ करायची ताकद दे. शिवानीने पुन्हा एकदा आपल्या मागण्यात पण रुहानचा विचार करून हात पुन्हा एकदा जोडले. आईसाहेब यांनी शिवानीला इरावती यांना आजच्या दिवस गेस्ट हाऊसमध्ये झोपायची सोय करायला सांगितलं. इरावती यांना पहिल्या नजरेत काहीतरी खास जाणवलं होतं शिवानीमध्ये. आपल्या बिघडत चाललेल्या मुलाला अशीच दमदार बायको हवी अशी इच्छा होती. आईसाहेब यांचा निर्णय आवडला होता म्हणून तर हा सगळा ड्रामा केला होता. आई, मला हे अजिबात आवडलं नाही. कोण कुठली मुलगी जिच्यासाठी तू हा सगळा घाट घातला? अगं, आपल्या स्टेटसचा तरी विचार करायचा. ती कुठे, आपण कुठे? आपला काही ताळमेळ आहे का? रुहानला अजिबात सूट होत नाही. कुठे समाजात एक स्टायलिश, यंग, हँडसम हंक तो ओळखला जातो आणि कुठे ही साधी भांडकुदळ मुलगी तू त्याच्या गळ्यात बांधलीस. मला हे बिलकुल पटलं नाही. किशोर अर्थात रुहानचे बाबा थोडंसं चिडून बोलतात. मग काय तर, काय चॉईस आहे? आईसाहेब, आपल्या रुहानचं वय काय लग्न करायचं होतं का? काय ती वायफळ बडबड करणारी मुलगी सून म्हणून पटली काय माहीत. बोलायची शिस्त नाही, वागायची शिस्त नाही, मोठ्यांचा मान नाही. अशी मुलगी तुम्हाला आवडलीच कशी? रुहानच्या बाबांच्या बोलण्याला दुजोरा देत लगेच काकीने आपलं मत मांडलं. अगं, तू पण आधी अशीच होती. काका मध्येच बोलले तशी पुन्हा एक जळजळीत नजर काकीने त्यांच्यावर टाकली. बिचारे आपले 2 पावले मागे होत तोंडावर बोट ठेवूनच उभे राहिले. काकी पुन्हा काही बोलणार त्याआधीच आईसाहेब गरजल्या. शिस्तीच्या गोष्टी तुम्ही नाही केल्यात तर बरं होईल सुनबाई. डोक्यावरचा पदर कधी तुम्ही कमरेला गुंडाळला हे आम्हाला पण कळलं नाही. आम्ही पण तुम्हाला घेऊन आलो
तेव्हा तोला मोलाचं घर पाहिलं होतं. काय झालं? आज आमच्याच मुलाला बोलायची चोरी आहे. किशोर, रुहान माझा पण नातू आहे. त्याच्या सुखाचा विचार मी पण केला. तुम्ही कोणाचीही पारख रंग रूप पाहून करता. पैसा सगळं काही नसतं. मन पाहायला शिका. माझ्यावर विश्वास ठेव. उद्या जाऊन हीच मुलगी आपल्या जाधव कुटुंबाचं नाव पंचक्रोशीत प्रसिद्ध करेल. हेच कारण होतं की मी आधी हे सगळं तुमच्या कानावर घातलं नाही. आता लग्न झालं आहे तर उगाच नको त्या गोष्टी बोलण्यात अर्थ नाही. शिवानीबद्दल बोलताना ती आता आपल्या घरची सून आहे हे लक्षात ठेवा. जर कोणाची जीभ घसरली तर तीच जीभ हासडून हातात देऊ हे लक्षात ठेवा. आजही सत्ता आमच्या हातात आहे हे ध्यानात ठेवा. निघा आता. आईसाहेब आपली शाल नीट ओढत उभ्या राहतात. काकीकडे एक नजर टाकत आपल्या खोलीकडे वळाल्या. सुनबाई, सासू झाल्या आहात. आता तरी घरची जबाबदारी घ्यायला शिका. सुनेच्या बाबतीत आमचं नशीब इरावतीसारखं जोरावर नाही याचीच खंत कायम राहणार. आईसाहेब काकीला चांगलाच टोला लगावत आपल्या रूममध्ये निघून गेल्या. किशोर यांना आताही शिवानी आवडली नव्हती. मत इतक्यात बदलेल असं वाटत नव्हतं. त्यांनी सुस्कारा सोडला आणि आपल्या रूममध्ये निघून गेले. आईच्या शब्दाबाहेर जाणार नव्हते. काकांनी काकीकडे पाहत आपली बत्तीशी दाखवली तशी काकी त्यांना पाहून नाक मुरडून आपल्या रूममध्ये गेली. देवा, तुझी ग्रेट हो. आमच्या महामायेला जागेवर आणायला तुम्ही साक्षात जगदंबा पाठवली आहे. आता पुढची पारी पाहायला रंगत येणार हे खरं. आत्तापासून सुनबाईंच्या टीममध्ये गेलेलं बरं. उगाच पुढे जाऊन डोक्याला ताप नको. काका दोन्ही हात मागे बांधून गाणं गुणगुणत आपल्या रूमकडे निघाले. काकीचं वागणं कळत होतं. त्यामुळे आता या चालत्या फिरत्या फॅशन शोला शिवानीच ठीक करू शकेल अशी आशा मनात निर्माण झाली होती. उद्या घरी पूजा आहे. पूजेला कोणती धमाल उडणार आहे जाधव कुटुंबात हे ऐकायला विसरू नका. काय मग, हसताय ना भाग वाचून? शिवानी आणि रुहान ही जोडी पुढे काय धमाल करते हे नक्की ऐका. चला तर मंडळी, कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आता कथा इतकी गोड आहे तर गोड गोड कॉमेंट्स होऊन जाऊ द्या. आता निरोप घेते. चला तर, राम राम मंडळी.